नमस्कार. सक्षम फाउंडेशन पेड वडगाव प्रस्तुत राज्यस्तरीय सक्षम नारी सन्मान 2026 या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आपण माणूस म्हणून जन्माला आलो, पण माणूस पण विसरलो. पण आपल्या अवतीभोवती समाजामध्ये अशी काही माणसं व्यक्ती जन्माला येत आहेत, जन्माला आली आहेत आणि ते असे जगत आहेत की आपण सक्षम होऊन इतरांनी सक्षम बनवत आहेत आणि समाजासमोर एक आदर्श बनत आहेत. अशाच काही व्यक्तींचा जीवन प्रवास उलगडत असताना आज आपल्या समोर आहेत सन्माननीय सुनीता कोळी मॅडम. नमस्ते. नमस्ते. सक्षम फाउंडेशन मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि प्रथमतः आपलं अभिनंदन. या सक्षम फाउंडेशन मार्फत आपणास या वर्षी 2026 चा आदर्श सखी पुरस्कार या सन्मानाने आपणास सन्मानित केलं जात आहे. तर काय सांगू शकाल या सन्मान सोहळ्याबद्दल? आपल्याला जो पुरस्कार मिळाला आहे त्या पुरस्काराबद्दल आपल्या भावना काय सांगू शकाल? अगोदर मी सक्षमच्या मनापासून आभारी आहे, तसेच मॅडमचीही आभारी आहे, कारण या पुरस्काराबद्दल त्यांनी माझी निवड केली. हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे. त्यांना माझ्याबद्दल काहीतरी वाटलं म्हणून त्यांनी माझी इथे निवड केली, म्हणून अगोदर मी मॅडमची खूप खूप आभारी आहे. बरं, मग आता तुम्ही काय करत आहात नेमका आपला व्यवसाय? मी सध्या गृहिणी आहे, तसेच मी शेतामध्येही काम करते. माझी पहिल्यापासून इच्छा होती की आयुष्यात आपण काहीतरी बनायचं, काहीतरी घडायचं. पण कसं झालं, माझं शिक्षण 12वी पर्यंत झालं. माझी इच्छा होती की एक पोलीस भरती तर व्हावे किंवा दुसरं काहीतरी करायचं. पण 12वी नंतर माझी आई एक्सपायर झाल्यानंतर माझं शिक्षण तिथंच थांबलं आणि माझी खरी करिअरची सुरुवात जी होती ती माझी तिथंच थांबली. त्यामुळे मी भविष्यात पुढे काहीच करू शकलो नाही. शिक्षण थांबल्यामुळं मला पुढे काहीच करता आलं नाही. नंतर लग्न झाल्यानंतर पण मी विचारलं, म्हणजे शिकायची इच्छा होती, पण घरी पण कसं होते तिथंही प्रॉब्लेम असल्यामुळे मला पुढे शिक्षण घेता नाही. पण एवढी जिद्द होती की आपण कशाही पद्धतीनं शिकायचं किंवा पैसेही मिळवायचं. काम करत असताना बाबा पण नोकरीच केली पाहिजे असं नाही. शेतात राबलं तरीही ती नोकरीप्रमाणेच असू शकतं आणि तिथूनही आपण प्रामाणिकपणे पैसा मिळवू शकतो. ही माझं प्रामाणिकपणे काम आहे. मी रोज शेतात काम करतो, तिथूनही मला समाधान मिळते की आपण काहीतरी करू शकतो. घरी बसणं हे मला पटत नाही, त्यामुळे मी शेतात आमच्याही जातो, मी बाहेरही शेतात काम करतो. हे माझं ध्येय आहे. हा, फक्त मला लग्नानंतर कसं होतं, एक जिद्द होती की मला पोलीस भरतीत जायचं होतं. ही माझी आईचीही इच्छा होती आणि माझी पण इच्छा होती. फक्त आता ते कसं झालं, आईनंतर माझं शिक्षण थांबल्यामुळे मला पुढे ते जाता आलं नाही. आणि हे माझं जे आहे ते मी माझ्या मुलीमध्ये बघतो, कारण माझ्या मुलगीची तीच इच्छा आहे. त्यामुळे माझं स्वप्न, मला अगोदर असं वाटत होतं की बाबा माझं करिअर थांबलंय, पण नाही, माझ्या मुलाच्यातनं ते माझं करिअर नक्की पुढे जाणार आणि मी माझं स्वप्न मी त्या दोन्ही मुलांच्या मध्ये बघतोय आणि नक्की एक ना एक दिवस ते माझं स्वप्न पूर्ण होणार आणि माझ्या मुलांना पाठिंबा पण आहे त्यासाठी. हा, माझी मुलगीची ही तीच इच्छा आहे, जी माझी इच्छा होती की मला पोलीस भरतीत जायचं होतं. तर आज माझी मुलगीही म्हणते की मला पोलीस भरतीत जायचं आहे. त्यामुळे माझं सर्वस्वी तिला पाठिंबा आहे त्यासाठी. आता काय मुलीचं शिक्षण काय आहे? आता ती सध्या 12वी सायन्स आहे. 12वी सायन्स. बरं, मग सायन्स करत करत ती आता काय पोलीस भरतीची किंवा याची तयारी काय? हा, थोडीफार ती केली, पण आता 12वीला गेल्यापासून जरा तिनं थांबवलंय. ती बरोबर, 12वीचा अभ्यास महत्वाचा आहे म्हणून तिनं थांबवलं. पण तिला आम्ही त्यात घालणार. बरोबर, ती मी माझं स्वप्न तिच्याकडून पूर्ण करून घेणार 100%. 100%. माणूस म्हणून जन्माला म्हणजे आपलं काम, हात पाहिजे आपल्याला दिलेला आहे, ते देवानं कष्टासाठी दिलेलं आहे. कष्टासाठी दिले. फक्त मला एवढं म्हणायचं आहे की कष्ट करत असताना ते हलकं काम आहे हे समजायचं नाही. बरोबर. आता तुम्ही नोकरी करताय म्हणून मला नोकरी जमल असं नाही, किंवा मला शेतात येतं म्हणून तुम्हाला जमल असं नाही. फक्त कष्ट करणे एवढी माझी जिद्द आहे. म्हणजे कुठले काम हे कमी दर्जाचं नसते, आपल्या कुटुंबासाठी आहे. आणि काम करत असताना कमी लेखायचं नाही. बरोबर, ही माझी तरी इच्छा आहे. आणि मला सगळी म्हणते तू शेतात का राहते. आता कसं आहे, आजच्या स्त्रीला सगळ्यांनाच काय घरच्यांचा पाठिंबा नसते. सगळीच काय तू नोकरी कर म्हणत नाही. म्हणून मी ह्या मताची, फक्त घरी राहणं आणि घरात बसून राहणं आपल्याला पटत नाही. शेतात राबायचं, कष्ट करायचं आणि पैसा मिळवायचा. बरोबर, हे माझं ध्येय आणि मी हे ध्येय असंच पुढे ठेवणार. बरोबर. मग हे सक्षमच्या फाउंडेशन वापर किंवा सक्षमशी कसे जोडले गेला तुम्ही? गेल्या वर्षीपासून आम्ही सक्षमचा कार्यक्रम होता. मॅडमने आम्हाला सांगितलं की आम्ही असं महिलांच्यासाठी कार्यक्रम घेतोय, महिला त्यात सामील होत्या, तुम्ही पण सामील व्हा. आम्ही एकदा पहिल्यांदाच आलो कार्यक्रम. त्यांनी गेल्या वर्षी एकदा हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला संक्रांत नंतर,
नंतर त्यांनी 15 मार्चला ज्या दिवशी माझा वाढदिवस होता त्या दिवशी कार्यक्रम ठेवला, त्यात मी भाग घेतला. त्यात मला त्यांच्याकडून काही बक्षिसं मिळाली. माझ्या आयुष्यातला तो अतिशय आनंदाचा क्षण होता. योगायोग होता, योगायोग वाढदिवस. पण म्हणा आणि अतिशय आनंदाचा क्षण होता. आयुष्यात पहिल्यांदा मला स्टेजवर की एखादं बक्षीस मिळालं होतं, ते स्वप्न मला वाढदिवसानिमित्त मात्र ते मिळाले. ते माझ्यासाठी अविस्मरणीय गोष्ट आहे. आणि त्या दिवसापासून तुमच्यामध्ये बराच बदल झालेला खूप बदल झाला तुमच्या माझ्या. बोलण्यामध्ये जाणवतंय ते. हो, माझ्यामध्ये त्यामुळे एनर्जी आली आणि बरोबर. शे एनर्जी मॅडमांच्या मुळे आली. बरोबर. त्यामुळे मी खरं आभारी त्यांची आहे. म्हणजे हेच दिलेलं आहे सक्षमनं आपल्याला. सक्षमनं मला दिलेलं आहे. तरी अजून तुम्हाला बरंच सक्षम बद्दल सांगायचं, काय दिले असं वाटतंय तुम्हाला सक्षमनं? सक्षमनं स्वतःसाठी जगा, एक दिवस स्वतःसाठी काढा. त्या काय रोज आपल्याला इथं या म्हणत नाही, पण स्वतःसाठी एक दिवस आमच्यासाठी या, स्वतःसाठी जगा, महिलांच्यासाठी या तुम्ही एक दिवस. आणि तिथं आल्यानंतर खरंच असं वाटतं मी तर त्या दिवशी सगळं काही विसरून बिनधास्त तो दिवस एन्जॉय करतो. बरोबर. मला काही सुद्धा वाटत नाही. बरोबर. आणि खरंच आणि पहिल्यापासून असं वाटत होतं की आयुष्यात खरंच काहीतरी करायचं, काहीतरी धाडस दाखवायचं. पण सक्षम मध्ये आल्यापासून ह्या वर्षात मी जास्त म्हणत नाही, 1 रुपयामध्ये 8 आणे तरी फरक पडलाय माझ्या. बरोबर बरोबर. हा, एवढं मी सक्षम बद्दल सांगू शकते. सक्षम जे जोडले गेले आहात तुम्ही, बरोबर. हो. सक्षमच्या माध्यमातून तुम्ही जे आता माझ्या संपर्कात हा. आला, तशी इतर लोक तुम्हाला कामानिमित्त तुम्ही बाहेर जाता कामाला, म्हणजे शेतामध्ये जाता, बरीच लोक जोडलेले असतात, बरोबर. भरपूर लोक जोडले. तर तुमच्या प्रेरणेमुळे असं एखादी तुमच्या सोबत असणारी व्यक्ती तिला प्रेरणा घेऊन तिच्यामध्ये काय बदल झालाय का? हो, झालाय की. मग तुमची प्रेरणा, खरंच तुमची प्रेरणा मला आता जवळजवळ तुमचं वय जर 50-55 असेल, नाही, बरोबर. 48. 48 म्हणजे 50च्या आसपास आहे, बरोबर. हा, हा. आणि माझं वय आता 32-33 आहे. तर हा. तुमच्याकडून मला बरीच प्रेरणा घ्यावीशी वाटते हा, की आपल्याकडे असणारी जी एनर्जी आहे ती हा. दुसऱ्यापर्यंत यावं एवढं तरी आपण कमीत कमी करू शकतो. होय. आणि तुमच्या माध्यमातून येणारा प्रत्येक माणूस हा जरी विचार घेऊन गेला तरी सुद्धा तो पेटून उठणार आहे आणि हो. त्या ध्येयाकडे वाटचाल करणार हा. आहे, बरोबर. समाजासाठी एखादं काय उपक्रम तुम्ही राबवण्याचं तुमचं काय आहे का समाजासाठी? मी काय करावं असं वाटतं किंवा? मला आता कसं आहे, मी आता मला काय सांगितलं, मला खूप काय करायचं आहे. पण आता समजा जर मला नाहीच पाठिंबा कोण दिला तर मी काय करू शकणार आहे. बरोबर. करायचं आहे म्हणून ह्या सक्षम मध्ये सक्षममध्ये जोडलं. हा, मी माझ्या मैत्रिणी आहेत हा. त्यांना पण मी ह्यात सामील केलं. बरोबर. माझ्याकडनं नाहीच जर काय करायचं झालं तर ह्या मार्फत तर ते पुढे जातील, बरोबर. म्हणून मी त्यांना पण ह्यात सामील केलेलं आहे. अगदी बरोबर. हा, मग तुमच्या या प्रेरणेतून आज आपण सक्षमच्या फाउंडेशन व्यासपीठावरून बोलत आहात, बरोबर. तर तुमच्या माध्यमातून एक छान असा संदेश ज्या समाजामध्ये इतर महिला आहेत, हा. ज्या आज पुरुष म्हणजे महिला काय कमी नाही आहे, नाही, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे आहेत. तर या सक्षमच्या माध्यमातून जे अजूनही कमकुवत विचाराने आहेत किंवा कमी विचाराने आहेत त्या महिलांना काय संदेश द्याल तुमच्या माध्यमातून? मी महिलांना एवढंच सांगू शकतो की कुणीही कमकुवत राहू नका. मी पण कमकुवतच होते, पण एकदा या सक्षम मध्ये या, एकदा तुम्ही येऊन जावा, तुमच्यात आपोआप एनर्जी येणार. बरोबर. आता मला कोणी सांगितलं नव्हतं की तुला तिथं गेल्यानंतर तुला एनर्जी किंवा तुझ्या धाडस होईल, असं सांगायला लागत नाही. तुम्ही स्वतः तिथं या, असा हा सक्षम एकदा आला ते काय सांगावं लागत नाही. तुमच्या आपोआप तुमच्यामध्ये एनर्जी येणार. बरोबर. शी मला महिलांना एवढं सांगायचं आहे की तुम्ही एकदा सक्षमला भेट द्या, बरोबर. एकदा तुम्ही तिथं या, तिथं अनुभव घ्या. एवढेच मी तेव्हा सांगते. तुमच्या जीवनामध्ये असा काय बदल होईल हा, तो तुमचा अविस्मरणीय असणार. अविस्मरणीय आहे. ते शब्दात सांगता येणार नाही. हा, शब्दात सांगता येणार नाही. तर मंडळी, आज आपल्या या ठिकाणी व्यासपीठावर आलेले आहेत सुनीता कोळी मॅडम, आणि जवळजवळ वय त्यांचं आहे 48. तर या माध्यमातून त्यांची जर एनर्जी पाहिलात तर असं वाटतं की प्रत्येक माणूस हा जन्माला आलाय, त्याला सगळे जे अवयव दिलेले आहेत, हात पाय डोळे ही पंच ज्ञानेंद्रिय देखील दिले आहेत, त्या सगळ्याचा वापर करण्यासाठी दिले आहेत. ते सुस्त बसण्यासाठी किंवा विश्रांती घेण्यासाठी दिलेले नाहीत, तर ते स्वतःमध्ये एनर्जी घेऊन दुसऱ्यांना एनर्जी देऊन आपला भारत, आपला महाराष्ट्र सक्षम बनावा, अशी या ठिकाणी प्रेरणा आपल्या या ठिकाणी मिळते आहे. तर सुनीता, या ठिकाणी आपण या ठिकाणी आलेला आहात, आपल्या या ठिकाणी भावना व्यक्त केलात, आणि तुम्ही ठरवले जे स्वप्न आहे ते निश्चितपणाने ते लवकरात लवकर पूर्ण होईल. तुमचं स्वप्न तुमच्या मुलीच्या निमित्ताने तुम्हाला समोर दिसणारच आहे, आणि आमच्या सर्वांच्या वतीने, आमच्या सक्षम फाउंडेशन वतीने आम्ही आपणाला या ठिकाणी शुभेच्छा देत आहोत. आपलं स्वप्न लवकर पूर्ण होऊ देत या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.